भोसलेवाडी तालुका कराड येथील श्री गोपालनाथ मंदिरात होणाऱ्या एकनाथ षष्ठी उत्सवाला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे। या परंपरेत दंडस्नान घालण्याच्या प्रथेला आध्यात्मिक महत्त्व आहे। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ताळणी नदी पात्र ते सद्गुरू गोपालनाथ महाराज मंदिर पर्यंत दंडस्नान घातले जातात। शुक्रवारी झालेल्या दंडस्नान सोहळ्यात गावातील युवक युवती महिला पुरुषांनी श्रद्धेने सहभाग घेतला। यावर्षी उत्सवाला 281 वर्षे पूर्ण झालीत। परंपरा जवळजवळ 281 वर्षापासून सुरू आहे। त्यामध्ये विविध उपक्रम घेतले जातात। धार्मिक उत्सव वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले जातात। तसंच दरवर्षी भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता भोसलेवाडी ताळी नदीचा पाणवठा ते श्रीनाथ मंदिर इथपर्यंत इथं दंडस्नान घेतलं जातं। दंडस्नान म्हणजे काय तर नाथांना पूर्णपणे शरणागती। त्यामध्ये काही जण आपलं काहीतरी मनोरथ पूर्ण व्हावं म्हणून नवस मागत असतात। त्या नवसापोटी काही जण इथं दंडस्नान घेत असतात। तसंच काही जण श्रीनाथांच्या पूर्ण चरणी आपलं देहभान हरपण्यासाठी किंवा पूर्ण शरणागती पत्करण्यासाठी किंवा पूर्ण त्यांना नतमस्तक होण्यासाठी हे दंडस्नान घेतलं जातं। आणि बऱ्याच श्रीनाथ भक्तांची ही भावना आहे की जर आपण काय मनोरथ जर आपण श्रीनाथांच्या चरणी बोललो आणि जर दंडस्नान घेतलं तर ते पूर्ण होतं। आणि बऱ्याच जणांच्या श्रीनाथ भक्तांना हा अनुभव आलेला आहे की दंडस्नान घेतल्याने त्याची मनोकामना पूर्ण झालेली आहे। म्हणून फक्त भोसलेवाडीतच नाही, भोसलेवाडीतली मुलं तर घेतातच, मुली घेतातच, स्त्रिया घेतातच, पण आमचे जे पाहुणे आहेत, स्नेहसंबंधी आहेत किंवा बाहेरगावचे श्रीनाथ भक्त आहेत, हे सुद्धा दरवर्षी दंडस्नानमध्ये सहभागी होतात। एक तर हे गरमीचे दिवस आहेत, खूप माती तापलेली असते। जवळजवळ उंबराचा पाणवठा ते श्रीनाथ मंदिर जवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे। हे अंतर कापत असताना किंवा ते दंडस्नान घेत असताना या भक्तांना अजिबात त्रास होत नाही, कारण ते पूर्णपणे श्रीनाथांच्या भक्तीमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांना त्यांचं मनोरथ पण पूर्ण करायचं असतं। नाथांना पूर्णपणे शरणागती त्यांना पत्करायची असते, म्हणून ते दरवर्षी दंडस्नान इथे घेतले जातात। काय झालं?